JNPA बंदरामध्ये दिवसाला 10 ते 12,000 कंटेनरची ये-जा होत असते, तर वर्षाला हेच प्रमाण जवळपास 80 लाख आहे. मात्र हेच कंटेनरला आहे तर जादाच भाडं आकारलं जात आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी ट्रान्सपोर्टदारांनी 28 तारखेपासून बंद करण्याचा इशारा घेतलेला आहे. आपल्यावर या ठिकाणी पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय नेमका हा प्रॉब्लेम झालेला आहे? आपण का बंद करणार आहात? माझं नाव प्रवीण पैठणकर, मी कंटेनर असोसिएशनचा अध्यक्ष आहे. आज गेली 3 वर्ष आम्ही एकाच मुद्द्यावरती भांडतोय. तो मुद्दा हा आहे की आमचे जेव्हा एम्प्टी कंटेनर आम्ही घेऊन एम्प्टी कंटेनर यार्डमध्ये जातो, जिथे रिकाम्या कंटेनरची साठवणूक केली जाते, त्यामध्ये गेल्यानंतर वाहतूकदाराचा कुठल्याही परिस्थितीत कसलाही संबंध नसताना वाहतूकदाराकडून तो कंटेनर फक्त आणि फक्त गाडीवरून उचलून जमिनीवर ठेवण्यासाठी 8-8, 10-10 हजार रुपये मागितले जातात आणि ते जबरदस्तीने वसूल केले जातात. आम्ही ह्या गोष्टीसाठी 3 वर्षापासून आंदोलन करतोय. ह्याच्यावरती आमची दिल्लीला पियुष गोयल साहेब आणि सोनोवाल शिपिंग मिनिस्टर यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे, परंतु त्यातून काही एक निर्णय अजून निघालेला नाही आहे. JNPT बंदरातले JNPAचे जे अध्यक्ष आहेत, ह्याच्यापूर्वीचे जे उन्मेष वाघ, त्यांच्याबरोबर सुद्धा बऱ्याच मीटिंग झाल्या. नवीन आलेल्या चेअरमन बरोबर सुद्धा बऱ्याच मीटिंग झाल्या, परंतु त्यातून काही एक सोल्युशन निघालेलं नाही. प्रश्न हे पैसे कोणी द्यायचे हा जेव्हा निर्माण होतो, तेव्हा हे पैसे जो इम्पोर्टर एखादा माल आपल्या देशामध्ये आयात करतो त्यांनी द्यायचेत, किंवा एखादा एक्सपोर्टर जो निर्यात करतो ते पैसे त्यांनी द्यायचेत. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत ट्रान्सपोर्टरला ह्या सगळ्या व्यवहारामध्ये गुंतवू नये, ही आमची नम्र विनंती आहे. आणि हे आंदोलन करण्याचं कारण हेच आहे की 3 वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे. आम्ही आमचा संयम राखलेला होता, परंतु आजच्या तारखेला परिस्थिती अशी उद्भवलेली आहे की हे सगळं सहन करण्याच्या आम्ही पलीकडे गेलेलो आहोत आणि आमच्याकडे स्वेच्छेने 28 तारखेपासून गाड्या उभ्या करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नाही आहे. आणि आम्ही 28 तारखेपासून हा निर्धार केलेला आहे की इम्पोर्ट एक्सपोर्टची काय वाट लागायची ती वाट लागू दे, पण आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमच्या गाड्या चालवणार नाही. आणि जोपर्यंत ह्याच्यामधून आम्हाला बाहेर ठेवलं जात नाही आणि आमच्याकडे पैसे मागितले जात नाही, तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमच्या गाड्या चालवणार नाही आहोत. हा आमचा एकदम दृढ निश्चय आहे. सर, क्या कहेंगे, किसकी जिम्मेदारी है, किसने पैसा भरना चाहिए? ये पैसा जो है एक्चुअली शिपिंग लाइन बाकी सारे खर्चे जब कलेक्ट करती है इंपोर्टर से, उसी वक्त ये पैसा वो कलेक्ट कर सकती है अगर लगते हैं तो। लेकिन ये कोई ऐसा नेक्सस है कि ये ट्रांसपोर्टर से लिए जा रहे हैं और पैसे जो एमटीआर में जो बाकी जो सर्विसेज हैं उन सर्विसेज के पैसे शिपिंग लाइन एमटीआर को नहीं दे रही है, तो ये सारे जो बाकी खर्चे हैं उसको हमारे एमटी कंटेनर यार्ड के जो चार्जेस हैं, पिकअप चार्जेस, उसमें जोड़ के पैसा लिया जा रहा है। ये बिल्कुल ही अन्यायपूर्ण है। ट्रांसपोर्टर का कोई इसमें रोल ही नहीं होता। ट्रांसपोर्टर का काम है कंटेनर को उठाकर यार्ड तक पहुंचाना या कस्टमर तक पहुंचाना। इस पैसे का लेन देन का उनका कोई हक ही नहीं बनता। ये सारा अगर कोई काम होना चाहिए तो शिपिंग लाइन और एमटी यार्ड के बीच का एक संबंध होना चाहिए। इसमें ट्रांसपोर्टर की कोई जिम्मेवारी होनी ही नहीं चाहिए। सर, इसमें कंटेनर उठाने के लिए और उठाने के बाद एम्प्टी रखने के लिए कितना पैसा लिया जाता है? देखिए, ये शुरू हुआ था 200-400 रुपए से कुछ साल पहले। अब ये बढ़ के 4,000, 6,000, 8,000 तक पहुंच गया है। तो ये आप खुद ही समझ लीजिए कि एक पिकअप और उतारने में इतना कोई खर्चा लगता नहीं है। तो जो बाकी सर्विसेज एमटी यार्ड्स यार्ड में दे रहे हैं, वॉशिंग है, क्लीनिंग का है, रिपेयर्स है, शिपिंग लाइन उनको उनका पूरा पैसा नहीं दे रही है। उनको सारी सर्विसेज फ्री में देनी पड़ती है और उसका खामियाजा हमसे लिया जा रहा है कि वो सारा खर्चा एमटी लोलो चार्जेस, ऐसे हमारी भाषा में कहा जाता है, लिफ्ट ऑन लिफ्ट ऑफ चार्जेस, उसमें ऐड करके ये पैसे बढ़ाते जा रहे हैं। तो ये हमारी ट्रांसपोर्टर्स की वर्किंग में बहुत बड़ा बोझ हो रहा है, क्योंकि कस्टमर से हमें पैसे 60 से 90 दिन बाद मिलते हैं। इसमें एक थोड़ी बहुत संभावना जीएसटी की चोरी की भी हो रही है, क्योंकि काफ़ी रसीद जो मिलती हैं उसमें जीएसटी नंबर लिखा नहीं होता है, जीएसटी एमटी यार्ड वाले भरते नहीं है। मैं ये नहीं कहूँगा कि सारे इन्वॉल्व हैं, बट कुछ एमटी यार्ड वाले इसमें ये भी इन्वॉल्व है कि जीएसटी की चोरी हो रही है। अगर आपने शुरू में कहा था कि 80 लाख कंटेनर्स का एमटी जेएनपीटी पोर्ट पे आ रहा है, तो करीब 5,000 करोड़ के आसपास का ये लेन देन का व्यवहार है। तो 5,000 के ऊपर भी अगर 18% जीएसटी भी देखें तो वो चोरी का भी आप अनुमान लगाइए कि कितनी बड़ी टैक्स की चोरी हो रही है। इन सब चीज़ों का प्रॉब्लम है। सर, एमटी यार्ड हे नेमकं काय आहे आणि शिपिंग कंपन्याचे आर्थिक व्यवहार कसे याच्यामध्ये गुंतलेले आहेत? एमटी यार्डचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की इम्पोर्टचा कंटेनर म्हणजे आयात केलेला कंटेनर जेव्हा येतो तेव्हा त्याच्यामध्ये जो माल असतो तो कंटेनर ट्रान्सपोर्टर उचलतात आणि फॅक्टरीत घेऊन जातात. त्यातला आयातीचा जो माल असतो तो फॅक्टरीमध्ये काढला जातो
आणि त्यानंतर तो जो रिकामा कंटेनर आहे हा रिकामा यार्डमध्ये म्हणजे एम्प्टी कंटेनर यार्डमध्ये आणला जातो, जिकडे तो साफ केला जातो, बाकीच्या काही गोष्टी आहेत की नाही आणि तो रोडवरती आहे की नाही म्हणजे परत पाठवण्याजोगा आहे की नाही ह्याची तपासणी होते. आणि मग तो कंटेनर जो आहे तो रेडी झाला की शिपिंग कंपनी काय करते की जेव्हा त्यांना एक्सपोर्टसाठी कुठला कंटेनर वापरायचा असेल तर तो कंटेनर परत एक्सपोर्टसाठी वापरला जातो आणि तोच कंटेनर परत त्याच्यामध्ये माल भरला जातो आणि मग तो त्या त्या देशामध्ये पाठवला जातो. हे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट्समध्ये जेव्हा मधला पिरियड असा असतो जेव्हा कंटेनरसाठी काही काम नसतं किंवा कंटेनरसाठी माल नसतो, तेव्हा हे सगळे रिकामे कंटेनर स्टोअर करण्यासाठीची एक सुविधा म्हणून एम्प्टी कंटेनर यार्डची निर्मिती झालेली आहे. कारण इम्पोर्ट घेऊन आल्यानंतर ताबडतोब त्याच्यात माल मिळेल, लगेचच दुसऱ्या दिवशी तो जाईल असं नसतं. त्यामुळे ह्या एम्प्टी कंटेनरची सुविधा उपलब्ध झालेली आहे आणि जवळजवळ ह्या 55 कंटेनरमध्ये कित्येक लाख कंटेनर स्टोअर केले जातात. हे कंटेनर जेव्हा इम्पोर्टचे येतात तेव्हा ते 3 महिन्याच्या री एक्सपोर्ट बॉन्डच्या खाली आलेले असतात कस्टम्स खाली आणि हे कंटेनर कस्टम बॉन्डेड एरियामध्ये स्टोअर केले गेले पाहिजे असा हा कस्टमचा नियम आहे. तरी सुद्धा हे सर्व कंटेनर अशा एम्प्टी यार्डमध्ये ठेवले जातात जे संपूर्णतः अनधिकृत आहेत, ज्यांना कुठलाही लायसन्स नाही आहे, ज्यांना कुठलाही चार्ज भरावा लागत नाही, जमिनीबाबतचे एने करावा लागत नाही, काही नाही काही नाही काही नाही, बिलकुल एक साधं शॉप अँड इस्टॅब्लिशमेंटचं लायसन्स सुद्धा ह्या लोकांकडे नाही आहे. आणि हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. ह्या सर्व एम्प्टी कंटेनर यार्डवाल्यांना कायद्याच्या अंमलाखाली आणलं गेलं पाहिजे. ज्या क्षणी हे कायद्याच्या अंमलाखाली येतील त्याच क्षणी हे सगळेजण सुधारतील आणि कायद्याने चालले तर ह्या सगळ्या गोष्टी आपोआप सॉल्व्ह होतील. परंतु का माहिती नाही JNPT आणि बाकीची सगळी जे रेग्युलेटिंग अथॉरिटी आहे उदाहरणार्थ कलेक्टर्स आणि कस्टम्स आणि हे लोक ह्याकडे जाणूनपूर्वक दुर्लक्ष करतायत आणि त्याचा त्रास आज ट्रान्सपोर्टरला भोगावा लागतोय. एमटी यार्ड चालवणारे आणि शिपिंग कंपन्या लागबंद कसं आहे त्यांचं? एम्प्टी कंटेनर यार्ड आणि शिपिंग कंपनी यांच्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट असतं. माझा माल किंवा माझी वस्तू जर मी तुमच्याकडे सोपवायला देणार असू तर त्या दोघांमध्ये ऑब्व्हियसली काही नाही तर काहीतरी संबंध असल्याशिवाय मी उचलून कुठेही ठेवू शकत नाही ना. तर एम्प्टी यार्ड आणि शिपिंग कंपनी यांच्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट असतं, ज्या कॉन्ट्रॅक्टच्या अन्वये हे एम्प्टी कंटेनर त्यांच्या जागेमध्ये ठेवले जातात आणि त्याच्यासाठी शिपिंग कंपनीने त्यांना पैसे दिले पाहिजेत की बाबा त्यांचा कंटेनर ते सांभाळतायत म्हणून. पण तसं न करता हे शिपिंग कंपनीवाले त्यांना पैसे देत नाहीयेत असं आमच्या निदर्शनास आलंय आणि ते पैसे ते ट्रान्सपोर्टरकडून वसूल करण्याचा प्रयत्न करतायत. हा टोटली भ्रष्टाचार आहे, हा टोटली आमच्यावरती झालेला अन्याय आहे. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी आता वाहतूकदाराने ट्रान्सपोर्टदाराने येत्या 28 तारखेपासून बंद करण्याचा निर्णय घेतला. जर असं झालं तर संपूर्णपणे इम्पोर्ट एक्सपोर्ट हे JNPT मधलं बंद होणार आहे. विनायक पटेल, ABP माझा, नवी मुंबई.